आपण रेकमेंड करीत नाही. आता ज्याच्याकडे पाणी आहे म्हणून ते कपाशी लावतात, परंतु जूनचा पहिला पाऊस कोणत्याही कृषी विभागाचा माणूस असो किंवा आम्ही शास्त्रज्ञ असो 100 mm पाऊस झाल्याशिवाय पिकाची पेरणी करा म्हणून सांगत नाही. पिकाची पेरणी करतो आपण कधी 70-80 mm वर मूग उडीद चालू करून देतात शेतकरी लोक. धूळ पेरणी प्रकार आता बऱ्यापैकी बंदच झाला म्हणायचं काम. तर मग 100 mm रिकमेंडेशन देतो तेव्हा जमिनीत ओलावा असतो. आणि जमिनीत ओलावा का पाहिजे याच्यासाठी किंवा ट्रायकोडर्मा हा जैविक आहे, जैविक असल्यामुळे त्याला जिवंत राहण्यासाठी ओलावा पाहिजे जमिनीमध्ये. आणि जसं तुम्ही म्हणले गूळ वगैरे हे त्याच्यासाठी फूड आहे. साखर गूळ हे जे आहे हे त्याच्यासाठी फूड आहे, त्याच्यावर ते वाढतं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे जर निरीक्षण केलं आणि असं जर केलं तर लवकर होती. अजूनही म्हणजे आता जर तुम्हाला काही 1-2 केमिकल मी लिहून देतो किंवा सांगतो, आपण बघूया त्याचं रिपोर्ट सोडून बघूया. केमिकल नाही काही होत नाही. आता जर इन्फेस्टेशन 50% पुढे असेल, 50% पुढे असेल तर मग मात्र हे व्हायला. आणि मी आता मध्ये यांना तेच सांगितलं, त्यांनी जे रेकॉर्ड केलं स्पेसिफिकली सांगितलं पिकाची फेरपालट कोणत्या पिकाला खात नाही हा प्रत्येक पिकावर येतो. काय मी काय सांगितलं, हा रोग जमिनी वाट उद्भवणारा रोग आहे. पीक कुठलंही टाका तुम्ही त्या जमिनीत प्रत्येक पिकावर इन्फेक्ट करणार, तुरीत उबळणे हा शब्द प्रयोग केला जातो. तुरीत तर डायरेक्ट सर सांगा लागल्यावर उबळतं डायरेक्ट. मग त्याला कसं आहे बघा, थोडं तुम्ही जर ऐकून घेतलं तर मी 10 मिनिटं बोलतो. हे बघा, कोणतेही पीक असो, आता मी करतो काम तूर संशोधन केंद्रामध्ये, तर थोडक्यात तुरीला धरून बोलतो. कोणतेही पीक असो, जमिनी वाट उद्भवणारे 3 प्रकारच्या मर रोगाच्या बुरशी येतात. आता शेतकरी वर्ग हाला मरच झाली असा शब्द प्रयोग करतो. याच्यामध्ये काय आहे की सुरुवातीला एकदम रोप अवस्थेत येणारा जो रोग आहे, हे जर तुम्ही झाड उपटलं तर पांढऱ्या रीलचा दोरा गुंडाळल्यासारखा तुम्हाला पांढरा बुरशीची वाढ झालेली जमिनीलगत दिसते. तिला म्हणतात स्क्लेरोशियम रॉल्प्स आहे. पांढऱ्या रंगाची बुरशी असते, ती काय करते, मानकुजव्या नावाचा रोग करते. म्हणजे झाड तिथून मोडल्या जातं, कोलमडतो जमिनीलगतच्या पर्यंत, त्याला मानकुजव्या म्हणतात. नंतर मर हा जो आहे तो फ्युझेरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. ह्याची जी बुरशीची जी बीजे आहेत ही जमिनीमध्ये 6 वर्षापर्यंत जिवंत राहू शकतात. तुम्ही फेवरेबल पीक आलं, फेवरेबल वातावरण आलं की ते लगेच जर्मिनेट होतात आणि पुन्हा इन्फेक्शन करायला लागतात. मग तिसरा जो रोग आहे तो आहे फायटोप्थेराचा जो रोग आहे तो मोसंबीमध्ये वगैरे तुम्ही हे ऐकलं असेल. तर हा सुद्धा जमिनीच्या माध्यमातूनच वर पिकामध्ये घुसतो. ह्याची लक्षणं काय, किंवा तूर पिकामध्ये तुम्हाला सांगू शकतो, असे शंकराचा जसा 3रा डोळा असतो ना तसे खचके पडतात खोडावर, आणि त्याच्यातनं जर टिपिकली पाहिलं तर कधी कधी डिंक पण टाकतात झाड. मग हे ते फायटोप्थेराची बुरशी. ही बुरशी कधी येते, ही बुरशी आपल्या भागामध्ये जेव्हा तूर व्हेजिटेटिव्ह स्टेजला असते, म्हणजे फुल लागण्याची अवस्था, ह्या वेळेला येते, तेव्हा समजत नाही आपल्याला. आणि मग झाड मालावर येतं आणि दणकन वाळल्या शेंगावरचे सनसन वाळायला सुरुवात होते. ही फायटोप्थेराची बुरशी. मग हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. विविध कालावधीत त्या वेळेला जर उपाययोजना केल्या तर निश्चित त्याच्यावर नियंत्रण मिळवता येते. तिसरा जो मर आहे तो एक महत्वाचा. हा कधी येतो, हस्ताचं ऊन जेव्हा पडतं, जेव्हा जमिनीमध्ये तापमान वाढतं, 30 अंशापेक्षा जास्त वाढायला लागतं आणि पाण्याची कमतरता निर्माण होते किंवा पाणी दिल्या जात नाही, अशा वेळेला वाढणारी जी बुरशी आहे तिला म्हणतात मॅक्रोफोमिना. ही याला शब्द प्रयोग केला जातो कोरडी मुळकूज. मग हे जर ह्या रोगाचा प्रादुर्भाव कधी होतो, फूल लागण्यापासून शेंगा पाकू होण्याची जी अवस्था आहे, या पर्टिक्युलर पिरियडमध्ये या रोगाची लागण जास्त होते. मग हा रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये याच्यासाठी काय करावं, जमिनीमध्ये पाणी द्यावं. पहिल्यांदा पाणी दिलं तर त्या रोगाची बळावणं म्हणजे त्या रोगाचा प्रसार होणं थांबतं आणि मग आपण तिथं थोडं बहुत नियंत्रण मिळू शकतो. मग ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, किंवा बेसिक गोष्टी, उन्हाळ्यात खोल नांगरट करणे, त्या जमिनीमध्ये जी असलेली जी बुरशीची जी बीज आहेत ती सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतात. उन्हाळ्यातली नांगरट आता आपली व्हायला लागली जूनमध्ये, ती जूनमध्ये न होऊ देता एप्रिलमध्ये जर झाली तर चांगलं मेच्या उन्हाळ्यामध्ये जमीन तपल्या जाते आणि बुरशीची कवकं मरतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा पिकाची फेरपालट अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. पिकाची फेरपालट सोप्या भाषेत सांगतो, सोटमुळाचं पीक घेतलं तर तंतुमय मुळाचं पीक घेणे, म्हणजे अशा पद्धतीनं जर पिकाची फेरपालट केली तर त्या बुरशीची जो काही प्रादुर्भाव जमिनीत आहे तो कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतरचा मुद्दा आंतरपिकाचा समावेश. पिकामध्ये आंतरपीक म्हणजे तुरीमध्ये
कपाशीमध्ये तुरीचे पाटे घेणे, अशा प्रकारचे जर प्रयोग घेतले तर ह्या बुरशीची हळूहळू कमी होतात. आणि आणखी त्याच्या पुढची गोष्ट, प्रतिबंधकात्मक उपाययोजना म्हणून बीज प्रक्रिया करणे हे महत्वाचं आहे. आता याला काय बीज प्रक्रिया करूनच येते, पण ह्याला जर गावचोच फक्त ट्रीटेड असेल तर तुम्ही बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया सुद्धा करणं गरजेची आहे. मग हे याच्यावर तुम्ही थोडा भर द्यायला पाहिजे. त्याच्यानंतरचा मुद्दा काय की बाबा जसा यांनी अभ्यास केला की बाबा लक्षात येतं की बाबा आता आपलं पीक ह्या स्टेजला आलं. लक्षात घ्यायचं, जर पीक आता हे एवढा मोठा प्लॉट आहे, अखंड प्लॉट झपकन मरायला लागला तर समजायचं हा अनैसर्गिक रोग आहे. म्हणजे पाण्यामुळं, उन्हामुळं, अति पाणी किंवा पाणी नसलं ह्या प्रकारात वाढणार, म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन, वातावरणातील बदलामुळे होणारे जे रोग असतात ते कसे दिसतात, असे पूर्णला पूर्ण प्लॉट बसलेले दिसतात. जर पॅच मध्ये इथं झाड मेलंय, तिथं मेलंय, तिथं मेलंय, हे मात्र हे म्हणजे बुरशीमुळे झाले. बुरशीच्या माध्यमातून झाले म्हणजे इथं दिसेल, तिथं दिसेल, असे बुरशीचं अखंड असं युनिफॉर्म दिसत नाही. एवढं मोठं पीक गेलं असं झालं तर समजायचं वातावरणातील बदलामुळे झालं. तर हे एक फरक आहे. आणि जर विहित कालावधीत योग्य वेळी जर ओळखलं तर निश्चित परिणाम दिसून येतो. आता यांचा एवढा अभ्यास आहे की जे मी झाडाची मुळी उघडली की ते लगेच सांगते ते होऊ शकत नाही. तेही बरोबर आहे, कारण 50%च्या पुढे जर इन्फेस्टेशन झाडात असेल तर ते सर्वाईव्ह होऊ शकतं झाड. तुम्ही म्हणतात त्याला 4-2 बोंड लागतील, त्याची काही फार काय प्रमाणात वाढ होणार नाही. तर याला उपाययोजना म्हणजे काय, ड्रेंचिंग करा, काही बुरशीनाशक मी सांगतो त्याचे ड्रेंचिंग करा. आणि जिथं जिथं आता ड्रेंचिंग करणं बी काही लोकांना यांचं ड्रीप आहे हे सोडतील ड्रीप मध्ये. सर याची बुरशीनाशक सांगायला काय सांगतो ना, ज्यांच्याकडे याची ड्रेंचिंगची सुविधा नाहीये त्यांना काय करावं लागेल. मी आताच काय सांगितलं, बुरशीमुळे होणारा रोग हा पॅच मध्ये येतो. पंपात बुरशीनाशक भरणे, नोझल काढणे आणि त्या पॅच मध्ये नळे देऊन ड्रेंचिंग करणे. ह्याचे जे बुरशीनाशक आहेत, एक पॅराक्लोस्ट्रोबिन, मेटिरम आणि पॅराक्लोस्ट्रोबिन असं संयुक्त बुरशीनाशक मिळतं. त्याची तुम्ही फवारणी करा. जर प्रमाण 5%च्या आत असेल तुमच्या शेतामध्ये तर तुम्ही फवारणी करा. जर तुमचा प्रादुर्भाव तुम्हाला जर वाटत असेल आपण 5%च्या पुढे गेलो तर तुम्ही ड्रेंचिंग करा. त्याच्यानंतर दुसरं एक बुरशीनाशक आहे क्रेसोझेम मिथाइल म्हणून, ह्याचे सुद्धा तुम्हाला हे करावं लागेल. याची सुद्धा प्रतिबंधक लस अशी द्यायची समजा. प्रतिबंधक म्हणजे बीज प्रक्रिया. आणि मी जे आधी गोष्टी सांगितली, जमिनीची खोल नांगरट, पिकाची फेरपालट, हे प्रतिबंधकात्मक उपाययोजना आहेत. म्हणजे रोग होऊ नये किंवा बुरशीच्या बीजांचा प्रादुर्भाव आपल्या जमिनीत वाढू नये म्हणून प्रतिबंधकात्मक म्हणजे सुरुवातीच्या गोष्टी. पिकाची फेरपालट घ्या, पिकात शेतीमध्ये आंतरपिकाचा समावेश ठेवा, त्याच जमिनीच्या तुकड्यात तेच पीक पुन्हा पुन्हा लावू नका. ह्या ज्या उपाययोजना आहेत ह्या जर तुम्ही केल्या तर आपोआप बुरशीचा प्रादुर्भाव ठेवतो. आता बायोमिक्स जे म्हटलात तुम्ही, बायोमिक्स मध्ये जवळपास 13 ते 14 प्रकारच्या उपयुक्त अशा बुरशी आहेत. त्याच्यामध्ये काही जीवाणूजन्य बुरशी आहेत, काही बुरशीजन्य बुरशीची बीज, काही पावडर फॉर्म आणि लिक्विड फॉर्म. लिक्विड फॉर्म दोन्ही पण चांगलेच आहेत असं काही नाही. पावडर फॉर्म मध्ये त्याची व्हायबिलिटी जास्त असते, लिक्विड फॉर्म मध्ये एक असं आहे की लिक्विड फॉर्म मध्ये तुम्ही जर पटकन सोडलं, तुम्ही त्यांच्याकडनं आणून आपलं 8 दिवस जर घरातच ठेवलं तर मग त्याचं हे कमी होतं. त्याच्यामुळे पटकन लिक्विड पटकन सोडणे, त्यानंतर मग पावडर फॉर्म यूज करणे. पावडर त्यातल्या मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जर परभणीकडनं उपलब्धता होते त्याची, तुम्ही जर ह्यांना म्हटले तर होऊ शकते. किंवा तुम्ही आता असं जसे आज आता ग्रुप असं जर ग्रुपनं ऑर्डर करा परभणीला, तुम्हाला जर पावडर फॉर्म पाहिजे असेल तर तुम्ही तिथे सुद्धा तुम्हाला जर इच्छा असेल तिकडचं घेऊन पाहण्याची, तिकडचं घ्या, ऑर्डर बुक करा, त्यांना करतात ना ते तिथून करतात. फोन तुम्ही केला, बुकिंग सांगितली तर ते म्हणतात बाबा भाड्याचे पैसे तुम्ही तुमच्या पद्धतीनं अरेंज करा तरच पुरतं, नाहीतर मग ते एकासाठी पुरलं तर पाहिजे तिथून 160 किलोमीटरहून तुम्हाला आणायला. पण ते कोणतं तरी एक करावं लागेल नाही, बुरशीनाशक सोबत नाही बुरशीनाशक आणि बायोमिक्स अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आता बीज प्रक्रिया माहितीये का, बीज प्रक्रिया आपण म्हणतो, बीज प्रक्रिया करण्याचा सुद्धा एक प्रकार आहे. FIR शब्द माहितीये सगळ्यांना, FIR शब्द तर माहिती आहे. तर F म्हणजे फंजिसाइड, I म्हणजे इन्सेक्टिसाइड आणि R म्हणजे रायझोबियम, म्हणजे आपण हे जे जीवाणू संवर्धन वापरतो ना, हा क्रम आहे बीज प्रक्रिया करण्याचा. जेव्हा तुम्ही बीज प्रक्रिया करता, आता घरचं बियाणं सोयाबीन वापरू शकता, तूर वापरू शकता, ह्याला तुम्ही क्रम लावताना पहिल्यांदा बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची,
नंतर कीटकनाशकाची करायची, आय म्हणजे इन्सेक्टिसाइड जे म्हटलं मी, नंतर कीटकनाशकाची करायची, शेवटी जीवाणू संवर्धनाची करायची. फार फार तर तुम्हाला अडचण असतील तर तुम्ही रासायनिक बीज प्रक्रिया 1 दिवस आधी करू शकता, 1-2 दिवस आधी, 1 दिवस आधी. मग माणसाला पाऊस पडला की पेरायची गडबड असते, म्हणून रासायनिक बीज प्रक्रिया तुम्ही आधी करू शकता. त्यात घेताना आधी बुरशीनाशक घ्या, नंतर कीटकनाशक घ्या, आणि ज्या दिवशी पेरणी करायची त्याच्या 2 तास आधी जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करा. जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करताना गुळाचं पाणी वापरा, त्याला ते चिकटलं पाहिजे, आणि थोडं 1-2 तास सावलीत सुकू द्यायचं. सुकू का द्यायचं? जर तुम्ही ट्रॅक्टरनं पेरणी करणार असाल तर ते घट्ट पडताल, म्हणून सुकू द्यायचं, पेरणी करायची. बघूया मी काय करतोय, याचे पण सॅम्पल टाकतो. सॅम्पल एखाद्या MSc च्या विद्यार्थ्याला देऊ आपण, एक काढून बघूया, आणि तुम्ही त्याच्या थांबण्यापेक्षा तुम्ही उपाययोजना चालू करा. ठीक आहे, स्पेसिफिक फोटो घ्या.